तर मस्त मध्ये रूम बी भेटलेली आपल्याला इकडे बघा. हे 8 बेड आहेत. तर आता जाणार आहे आम्ही बीचवर. तुम्हाला जाऊतो मस्त मध्ये बीचवर काय मजा करणार आहे. भावानं आम्ही लिफ्ट मध्ये बसलोय. विषय काय माहिती ओपन कसं होते बंद झालं. अण्णा भावानं मी फर्स्ट मध्ये लिफ्ट मध्ये बसली. पण विषय काय माहिती आहे का मला काय कळत नाही. वर चाललंय का खाली चाललंय. उघडलं बाबा कुठल्या तर मजल्यावर आल्यावर. आता आपण जाऊया खालतं. लिफ्ट मध्ये बसायला माहिती सुद्धा असायला. 1 नंबर मजल्यावर डायरेक्ट खाली. मी पहिले मजल्यावर जाऊन खाली आलो. ह्याच्यासाठी म्हणते काय माहित आहे का की आपण शिकलेला असावं. गरीब हो ना, गरीब आदमी. चला हे बहुत बघचे चीज आहे. तर लय मोठी बिल्डिंग घेतली. त्यात रूम आहेत आमचं. तर आता बाहेर खूप मोठं ऊन लागायला लागले. तर आता जाऊ. आपली गाडी तिकडे लावली आपण पलीकडे. तिकडे आहे गाडी. चला. हा हे बघा हाय काय भक्ती निवास आणि गणपतीपुळ्यामध्ये आहे. ओके अशा पद्धतीत आम्ही आता एक ड्रेस घेतलेला आहे. तर इथं आता ही बघा ही एंट्री गेट आहे आणि आता इकडनं जायचं आहे आपण. ओके तर जाऊया. तिकडे खायचं ती. आल्या आपण आत आलेलो आहे आणि बघू शकता समुद्र किनारा आणि हे रानगेंडा आहे. सॉरी पण मला तसा दिसला म्हणून मी म्हणलं. तर बघा एकदम ओके मध्ये एन्जॉय सगळी समुद्र किनारे माणसं इकडं तिकडं. तर आता आपण चन्न हिरवत चन्न खात आता आत जाऊया. कपडे बदलून मग आत जाऊ. आत गेलेली माझ्या जाऊ थांबा. ओक्यामध्ये जांकी प्लांकी आपण कपडे बिपडे घातलेले आहेत. अन्नाने बदलली खेळणी बदलली ती. आणि इकडे हेलिकॉप्टर कोणाला आले काय माहिती. त्याच्यात काय बसायला लागते ते आपल्याला. हे बघा ही कोणला नाही आता आमदार आलेला आहे काय माहित आहे मला. पण हेलिकॉप्टर आले त्यामुळे मला खूप भारी वाटलं. आता असलं का मला हेलिकॉप्टर कसा आवाज देतोय. आर्मी हेलिकॉप्टर आहे. आर्मीच आहे त्यामुळे काय अडचण नाही. असू द्या. पाहू शकता आता मोबाईलला कव्हर घेऊन आले. वॉटरप्रूफ आला. तर आपण आता हो का अशी उडी मारायची. तर भावानं बघू शकता भागलो होता किती जोरात आली रे. तर आता पाहून झालेलं आहे आमचं. तर बघू शकता तुम्ही. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. 1 नंबर समुद्र आहे. आणि काय तुम्हाला सांगतो नादच कारण नाना काय बाहेर निघायचं नाव घे नाही. तर आलेत अण्णा बी तेव्हा तिकडे बी आहे. ओके आता आम्ही जाणार पाण्यात मासे बघायला. ते बी तुम्हाला धावतो. कंटिन्यू बघत राहा. तर आता रूमवर आलो. फ्रेश झालो. चष्मा घालतो. थांबा ऍक्शन मारा कमी जास्त. हा आता ओके ना. तरी बघा आम्ही चाललोय आता बाहेर. इथं निवास दाखवायचं राहिलं मगाशी. निवास बघा इथं असा आहे रूम आमची. आणि भूषण भाऊ यायला लागले थांबा. आणि ही बघा मी बिना चिपली चाललोय आणि लय भयंकर ऊन लागायला लागले बाबा. अगं बाई लयच गरम आहे बाबा नो. त्यांना इथं रूमच्या बाहेरच काय तर थंड वाला आहे. लयच गरम लागायला लागले. तर आपण काहीतरी थंड घेऊया आता. थांबा की आता आम्ही असलं वाला बुडवायचं काय म्हणायचं गोळा बर्फ गोळा घेतलाय खायला. आणि आता हे बुडवून खाय तुम्हाला जाऊतो. थांबा ही धरा असे तुम्ही धरा. कॅमेरा वाढवू येते बॉट. थांबा किंवा 1 नंबर. उन्हाळ्यात एकदम मजा आली. आता थोड्या वेळानं आपण नवीन जागेला जाऊ पास. तर भावानो पॅरा ड्रायव्हिंग काय म्हणजे पाण्यात बुडायचं जाणार होतो पण ते झाले कॅन्सल. आणि अशा पद्धतीत तुम्ही बघू शकता आता समुद्र किनारी झालोय. आता हे बघा ही आहे मंदिर. गणपतीपुळ्याचं मंदिर आहे गणपतीचं. तर इथं आलेलो आहे. तर आता आपण इथनंच मजा घेऊ जरा. कारण की बाकीची गेली ती मंदिरात. आपल्याला काय मंदिरात जाणं काय होत नाही. लय उशीर उभा राहायला लागते म्हणून मला आपण बाहेरच उभा राहावं. पण प्लेस बघा कसला भारी दिसतो. 1 नंबर नजारा खतरनाक. The next day. तर काय झालं डायरेक्ट चार्जिंग संपल्यामुळे आपण काल काय कंटिन्यू केलं नाही. तर आता हे बघा सगळी फ्रेश झाली बियार झाली. ती तिकडली लाईट लावू आहे. डिम दिसते. तर आपण आता आपण कुठे जायचं माया कुठं कुठल्या बीचला जायचं. आज नवीन बीचला जाणार आहे. तुम्हाला आज इथनं मोर आजचा दिवस जाऊतो. हो काय आज मासं खायला जाणार आहे आम्ही. तळून बिळून चांगलं पॉपलेट सगळं कुठलं असते ते सगळं समुद्र मासं बघून येऊ. आज खाऊन बघून घेऊ. चला तर नाश्ता करून घेऊया आपण. नाश्ता आलेला शिरा आहे इथं. तिकडे आमची बाकी टीम बसली सगळे. मच्छी खायला अजून टाइम आहे त्यामुळे आधी म्हणलं नाश्ता करून घ्यावा. आता कॉफी इंग्लिशवाले तिकडे म्हणून पाहून आधीच घेतली कॉफी. आपण नंतर पेणार आहे. अशा पद्धतीत आम्ही आता रूम चेकआउट केलेली आहे. आधी सोडून आता मागं बाकी नंबर आहे सगळी. आता चाललेलो आहे आता मच्छी खायला. हे बटाटे वाजवायला लागले. हे असं काहीतरी एडी असते ती. खूप भारी नजारा आहे भावानो. एकदम झाग म्हणजे सकाळ
आता जाऊया, इकडे आंबे बी लागले अण्णा. आता कुठल्या बेटावर जायचं आपल्याला? कुठल्या आधी मासे घ्यायला जायचं, मच्छी मार्केटला जायचं. आता तुम्हाला मच्छी मार्केट जातो. कोकणला आल्यावर मच्छी खाणं खूप महत्वाची गोष्ट आहे. खाणाऱ्यांसाठी महत्वाची गोष्ट आहे, न खाणाऱ्यांसाठी काय तुम्ही शिरा भातच खाऊन जावा. हो काय नाही घेऊन फाळा. तर मी पोचलोय बीचवर. ही बघा बीच म्हणजे मच्छी बीचवर पोचलेलो आहे. तर तुम्हाला मी जाऊ तिकडे कुठला आहे पापडी कुठला म्हणायचं पाठी बघूया. यो कुठला म्हणायचं मावशी? बोर काय 1200 वाला आहे. आणि ह्यो काय झिंगा आहे जण वाटतं. झिंगा आहे हे काय आपल्या टेस्टीचा नव्हतं. आपण आता महाग बघूया. महाग कुठला दुसरा मासा आहे. चला अण्णा टेक दिस घेऊ. मी माग येऊ. तर दुसऱ्या पॉइंट वर आलेलो आहे आपण. थांबा जाऊतो तुम्हाला. तर बाकी पावसाळा नाही असणार. पावसाळा पण कसं करते. तर आम्हाला आता आम्ही ती मासे घ्यायला लागली. तोपर्यंत म्हणलं आम्ही जरा थोडा फेरफटका मारून यावं इकडनं. तर तुम्ही बघू शकता ही मला एक शिंपला गावला. शिंपला खूप डेंजर वाला कसा दिसतोय बघा, एकदम खतरनाक वाला. आता आम्ही चाललो जरा बघून येतो त्या पटांगणाला. तिकडे जरा बीच सिस्टम आहे काहीतरी, तिकडे बघतो. तिकडे काय मजा येणार. ही एकदम कोकण किनारपट्टी भावाने. हे बघा कशी आहे. आता आपण कुठल्या भागात आलोय? हा कुठला आहे काय माहिती. असू द्या दादा. हे कुठला पट्टा म्हणायचं? हे कुठला पट्टा म्हणायचं? पट्टा म्हणजे आता कुठला बीच म्हणायचं? गाव वरवडे बीच का? हा तर खरेवाडा कोकणात आम्ही आलोय खरेवाडा बीचला. आता खरेवाडा बीच आता बघत चाललोय. खास मच्छी खायला आलोय. पण बघू आता कसं मच्छी भेटते. आता मी तर काय इकडलं का खारवाडीतलं खारं मच्छी का खाल्लं नाहीतर तुम्हाला सांगितलं असतं बाबा खारवाडीला खारं मच्छी भारी इथं. तर हे आमचं कार्यकर्ते ते तिकडे राहिले. तर आम्ही जरा थोडं फोटोशूट करावं म्हणलं म्हणून मोहर चाललोय. तर मोहरनं फोटोशूट करतो आणि पुन्हा चालू कंटिन्यू करू आपण. ओके तर भावानो ही बघा ही GSW वालेचं वीज प्रकल्प आहे सगळ्यात मोठा. जयगडला आहे यो. आणि ही रस्ता इथनं जातोय असा. तर चालली काय सगळं गेली. तर आता याच्या जवळच जाणार आहे. पण शूट काय करणार नाही कारण की परमिशन नाही शकत होती. तर तुम्हाला धावतो आता आम्ही चालू लाईट हाऊस. ओके भूषण भाऊ काय म्हणताय? लाईट हाऊसला जायचं आहे ना? तर तुम्हाला अजून एक युनिक गोष्ट दाखवतो. ही बघा ही आमच्या एका कार्यकर्ती इंटरनॅशनल पुढे इथे बोलते गायच्या अण्णा किती वर्षाची आहे ही? डायरेक्ट म्हणजे माणसाला कळलं पाहिजे आज तंबाखू आहे का नाही म्हणून तेवढाच कागद काढलाय. हे काय दिमाग चलाव दिमाग. अशा पद्धतीत आम्ही लाईट हाऊसला आलो होतो. इथं लाईट हाऊस आहे मागं. पण आमचं झालेला आहे पचका. संध्याकाळचे 4 ते 5 ते उघडलं जातं. मग आता तुम्ही आमचा हे समुद्रच बघून घ्या. आमचा नाही पण कसा किनारा दिसतोय बा. कुठला जयगड किनारपट्टी एकदम खतरनाक वाली गेली डासळ ना. कुठला जयगडचं बंदर आहे. कुठं आहे बंदर? जयगडचं बंदरवर जायचं आता ठरवायला लागली ती. पण काय 10 किलोमीटर आहे. चला की मग 10 किलोमीटर जाऊ आपण. आलोय म्हणजे कसं आहे नुसते नावा लागलेला हुडी लागलेली आहे. पोर्टला सगळं सामान स्पोर्ट बिर्ट काय आपण काय पवाय बिवाय आज त्या बोटीत बसून पाण्यात बुडायचं काय आहे का नाही. आणि नुसतं मोकळाच धंदा आहे त्याच्या माहिती. हे काय पटलं नाही आपल्याला. चालतं बघू आता दुसऱ्या कुठल्या पॉइंट वर जातोय आपण. तिथे गेल्यानंतर तुम्हाला धावतो. तर आम्ही जयगड वर आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता बाबा. आता फक्त आम्ही सेल्फीज काढून चाललोय कारण लाईट हाऊस काय दिसलं नाही. हा एक फूट काढू. लाईट कॅमेरा ऍक्शन. ओके चला. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? बघण्यासारखं तर काही नाही गावलं तिकडे आपल्याला. पण इथं काहीतरी आहे बघण्यासारखं मंदिर कुठलं तरी. ते काय धावलं हे स्वस्ती कसलं काढले बाबा डेंजर वाला. स्वस्त ओम काढले पण इथं ओम आहे. स्वस्ती ओम आणि स्वस्ती ओम नमः शिवाय हर हर महादेव. भावानो बघा इकडे फुलबीर आहे बगीचा. काय मस्त वाटलं माहिती असल्या उन्हाचा चष्मा घालतो जरा. सन काय म्हणायचं ऊन डोळ्या यायला लागलं. सन ग्लासेस घालतो. हा काहीतरी इकडे फवार बिवार आहेत. आंघोळ करूया काय? समुद्रात पाणी दिसते का जाय आपलं. एकदम कुलिंग मस्त वाटलं. कर्दळ कुठली वाली आहे? वा काय फवार आहे वा. मच्छी हो का लालवाला मासा आहे. पवन हो का लालवाला मासा आहे. आज कुठे चाललोय मला म्हणताय का? त्यांना म्हणताय त्यात लाल मासा आहे ती राव. काहीतरी युनिक आहे. तर यार भूषण राव आत्म्याला शांती पोहोचवणारी एकच गोष्ट होय. मी काय म्हणतोय आत्म्याला शांती पोहोचवणारी एकच गोष्ट वाटभर पाणी पेल्यानंतर लय भारी वाटतं बाबा. काय तुम्हाला सांगू लय उशीर झाला त्यांना.
हे बघा मच्छी फ्राय कसा आहे मासा रंगीबिरंगी पिवळा हिरवा निळा लाल तिकडे काळा एक आहे वेगवेगळ्या जातीचं पण ही चिलापी दिसते रव कटलेस पॅटेस आयला माशांना कलर दिलाय का नाही नॅचरल आहे बघा 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 मास बघा तुम्ही का बघितलं नसेल भावानं बघा मासा लाल पिवळं निळं काळं पिवळं कसलं वेगवेगळं मासा इथं पण ही ह्याला जरा पक्क कमी येते ही जरा वेगळंच मासा इथं तर फायनली आता मासा बनलेला इथं आणि हे बघा आता आम्ही खायला लागलो सुरमई पापडा बिपडा काय आहे ह्याच्यात बी आहे तिथं आहे आता एवढं मासं खाऊन आता आमचा हे ब्लॉग आजचा संपलेला आहे कोकण बाय बाय ओके बस